आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक आव्हाने आपल्यासमोर जिल्हा म्हणून काम करताना आहे की दारूबंदी असताना इतक्या कडकपणे म्हणजे ती अंमलबजावणी त्याची होत नाही. त्याला अनेक कारणं आहेत, वेगवेगळी कारणं आहे. आपण सगळी मंडळी देखील मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वाचलेलं असेल किंवा घडणारे गुन्हे अजूनही मिनिमाइज करून टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून, कारण आता गुन्हे करणाऱ्यांची पद्धत पण बदललेली आहे काळानुरूप. तर त्याच्याच पद्धतीने आपलं प्रशासन देखील तेवढं सक्षम असलं पाहिजे. याच्याकरिता काही प्रकल्प आपण त्या ठिकाणी हातात घेतले होते. विशेष करून माननीय मुनगंटीवार साहेबच पालकमंत्री असताना आपण काही शहरांमध्ये, विशेष करून वर्धा शहराकरता आणि हिंगणघाट शहराकरता तेव्हा CCTV मंजूर केले होते. नंतर पुढच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जी मागणी पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आली होती, त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण CCTV प्रकल्प राबविलेले आहेत. उर्वरित 2-3 जे तालुके आहेत, जसे सेलू राहिला आहे, समुद्रपूर राहिला आहे, कारंजा राहिला आहे, या ठिकाणी देखील आपण येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण CCTV त्या ठिकाणी पोलीस विभागाच्या मागणीनुसार इन्स्टॉल करून गुन्हे हे कशी कमी होतील किंवा घडणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आपण सर्वांना लोकांना या ठिकाणी निमंत्रित करण्याचं कारण हे होतं की अनेक वेळेस आपल्याला फील्डवर नेमक्या काय गोष्टी घडतात त्याची माहिती तुम्हाला तुमच्या रिपोर्टर्सकडनं त्या ठिकाणी मिळत असते, किंवा काय केलं पाहिजे, कुठे लोकांना फायदा होणार आला किंवा त्यांना त्रास कुठे होणार आहे याच्याकरता आपल्या देखील सूचना मिळाल्या. त्याकरता आपल्याला या ठिकाणी मुद्दाम निमंत्रित केलं होतं. दुसरं एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे आपल्या वर्ध्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मागणीनुसार फॉरेन्सिक लॅब मंजूर केली. आणि ही लॅब फक्त आपल्या वर्ध्यापुरती लॅब म्हणून जरी मंजूर झाली तरी एकंदरीत महाराष्ट्रातलं निवासी प्रशिक्षण केंद्र आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून, म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे फॉरेन्सिक लॅब राहतील त्याचं निवासी प्रशिक्षण केंद्र आपण वर्धेकरिता या ठिकाणी मंजूर करून घेत आहे. तात्पुरत्या स्वरूपात आता आपली पिंपरी गिरती जी पोलीस वसाहत आहे त्या सभागृहामध्ये आपण ही लॅब चालू करतोय. परंतु माननीय जिल्हाधिकारी आता लवकरच त्याला 5 ते 7 एकर जागा अलॉट करतील. राज्य शासनाकडून अजून निधी प्राप्त होऊन एक मोठं निवासी प्रशिक्षण केंद्र आणि अत्याधुनिक लॅब आपण याची निर्मिती वर्धेमध्ये करणार आहोत. असे वेगवेगळे उपक्रम, त्याच पद्धतीने जे काही पदरिक्त आहेत ते पद तातडीने कसे भरता येईल याचा देखील प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सायबर क्राईम पोलीस स्टेशन हा एक नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी मेट्रो सिटीज मध्ये आलेला आहे. कारण आपण बघतो की दिवसेंदिवस सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढतो. याच्यावर अंकुश घालण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी प्रस्ताव तयार करण्याचं ठरवलेला आहे. त्याचं देखील तातडीने एस्टिमेट प्राप्त करून घेऊन त्याची निर्मिती देखील आपण वर्धेकरिता करणार आहोत. एक सेलू विभाग हा आता म्हणजे एका SDPO अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन जास्त झाल्यामुळे त्याची विभागणी करून सेलू येथे नवीन SDPO कार्यालय कसं मंजूर करता येईल याचा देखील प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. आणि इतर जे काही प्रलंबित आता माननीय पोलीस अधीक्षकांनी सांगितलं त्या संदर्भात तातडीने आढावा बैठक घेऊन आपण शासनाकडून निकाली काढण्याचा प्रयत्न करू. आपल्याला बोलवण्याचा उद्देश हाच होता की आपल्या जर काही सूचना असेल की ग्राउंडवर ह्या गोष्टींचा त्रास लोकांना होत राहिला तर त्याचं देखील आम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सूचनांचं, तुमच्याकडून आलेल्या सूचना आणि लोकांना होणारा त्रास कसा कमी करता येईल याचा प्रयत्न करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.